काँग्रेसचा बाद करायचा आणि इंडिपेंडेंट ठेवायचा. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महादेव जानकर महायुतीतले एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा स्वतःचा रासप पक्ष सुद्धा आहेत आणि ते दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुद्धा आहेत. त्यांना आता सत्तेमुळे आपण काहीही करू शकतो असा बहुधा भ्रम तयार झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यालाच फोन करून अर्ज वगैरे काही नाही, फोन करून सांगितलं की माझा अमुक माणूस आहे, त्याचं चिन्ह तुम्ही बदला आणि काँग्रेसचा अर्ज आहे तो बाद करून टाका. हे कोण करतायत? एक मंत्रिपदावरची व्यक्ती करते आणि भाजपला याबद्दल काहीही म्हणायचं नाहीये. हे सगळं प्रकरण जय महाराष्ट्रानं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर आणलं. त्याच्या संदर्भातली दृश्य दाखवली. एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ जो आमच्या हाती आला होता तो आम्ही लोकांना दाखवला आणि याच्यानंतर राजकारणामध्ये भूकंप आला. विरोधकांनी संसद विधिमंडळामध्ये सुद्धा मागणी लावून धरली की राजीनामा घेतला पाहिजे. निवडणूक आयोगानं आता यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. इतकंच नाही तर महादेव जानकरांनी त्यांना 12 पानी पत्र देऊन आपली बाजू मांडलेली आहे आणि निवडणूक आयोगानं जय महाराष्ट्रकडे सुद्धा या व्हिडिओ क्लिपसाठी विनंती केलेली आहे की तपासणीसाठी व्हिडिओ क्लिप मिळावी आणि आम्ही अर्थातच ते सहकार्य करणार आहोत. पण यामुळे या सगळ्या प्रकारामुळे एक मुद्दा महत्त्वाचा उपस्थित होतो की ही दादागिरी मंत्री कशी काय करू शकतात? फोन करून कसं काय सांगू शकतात अमुक व्यक्तीचा अर्ज बाद करा आणि अमुक व्यक्तीला अमुक चिन्ह द्या? याबद्दल आपण बोलण्यासाठी चर्चा घेतलेली आहे. कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा पुढे नेणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जानकरांचे निवडणूक अधिकाऱ्याला निर्देश ही मनमानी आहे का? जानकरांना सत्ता मंत्रिपदाचा अहंकार झालाय का? हा जानकरांचा रांगडेपणा, हा भाजपचा दावा मानायचा का? आणि सत्तेच्या गुरमीत वागायची ही जानकरी प्रवृत्ती आहे का? आणि याबद्दल बोलायला आता निलेश आपल्यासोबत स्वतः आहे. महादेव जानकर. निलेश. महादेव जानकर साहेब, अखेरीस तुम्ही 12 पानांचं पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे म्हणताय की मंत्री म्हणून अशा स्वरूपाचं संभाषण जे आहे ते मी करायला नको होतं याची जाणीव मला झालेली आहे. तर पूर्ण या प्रकारानंतर निवडणूक आयोगानं तुम्हाला नोटीस दिल्यानंतर ही जाणीव होण्यामागचं काय कारण आहे? एक लक्षात ठेवा, मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की मी कृपा करून त्या अधिकाऱ्याला म्हटलो होतो. ते मोठवाने आले होते, ते माझ्याकडे स्वतः विनंती करायला लागले की म्हणले साहेब मला ते 2 अर्ज भरले, ते काँग्रेसचा भरलाय आणि एक अपक्ष भरलाय आणि मला काँग्रेसमधून लढायचं नाही. हे पहिल्याच उठला हा विशेष म्हणजे. आणि तिथं मी बोलताना त्या अधिकाऱ्याला नम्रपणे म्हणलो मी असं काय आचारसंहितेचा भंग केलेला नाही किंवा मला, मी ग्रामीण भागातून आलेला माणूस आहे, चळवळीतला आहे, ते गोटात आहे ते पोटात आहे, पोटात आहे ते ओटात येतं विशेष म्हणजे. आणि धमकी उमकी काही दिलेली नाही. तर नम्रपणे मी सांगतो की मी आज तिथं इलेक्शन कमिशनरचं मला हे आल्यानंतर मी 12-13 पानी पत्र बी त्यांना दिले की बाबा आम्ही असं केलेलं आहे, त्यात नाही करून, आणि त्यातून काही तथ्य नाही आणि मला सत्तेचा वगैरे काही म्हणते आलेली नाही, काही नाही मिळाली विशेष म्हणजे. मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो आणि महाराष्ट्राच्या लोकांना, जनतेला सांगू इच्छितो मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. असं कुणाला धमकी देणं हे देणं, बरं त्या अधिकाऱ्याने बी काही केस केलेली नाही, त्या उमेदवाराने बी काही तक्रार केलेली नाही, हे नसताना देखील असं होऊ नये एवढंच माझं नम्रपणे आपल्याला म्हणणं आहे. आणि मला असं करून सत्तेचं हे आलंय असं हे बिलकुल नाही, माझ्याकडे हवा नाही. मी आजही तुम्हाला सांगतो आल्यानंतर सामान्य ह्याच्याप्रमाणेच राहतो. मला हे असलं काही नाही. मला माहित आहे की सत्ता जास्त काळ नसते, असं काय देखील नाही विषय नाही. हा सर जानकरजी, पण मुद्दा एवढं बोलून तुम्ही म्हणताय की गावातला माणूस आहे मी असं वागणार नाही वगैरे. मुद्दा असा आहे की तुम्ही सरळ त्याला सांगताय, माणसाला सांगताय, अधिकाऱ्याला सांगताय की या काँग्रेसचा पक्षाचा अर्ज आहे तो रद्द कर आणि चिन्ह तू दे. हे कसं शक्य आहे? हे आपण नाही करू शकत. तुम्ही निवडणूक लढवलेली आहे जानकरजी. साहेब बरोबर आहे, मी तसं म्हणलो, काय म्हटलो की त्यांनी 2 अर्ज भरले ते, त्या उमेदवाराची इच्छाच आहे की मला काँग्रेसचं हे करायचं नाही, तर आमची विनंती आहे म्हणलं तुमच्या नियमात आणि कायद्यात बसत असेल तर ते त्यांना बशी देता आली तर पहा, असं मी म्हणलोय साहेब त्यांना. कृपयाचा विपर्यास याचा झालेला आहे, तर कृपया करून विपर्यास होऊ नये ही माझी निवेदन आपल्याला विनंती नाही. अगदी जानकर साहेब, या पूर्ण प्रकरणात तुम्हाला सत्तेची मस्ती आली आहे असं आम्हाला म्हणण्याचं काहीही कारण नाही. आम्ही त्या पद्धतीचा कोणताही आरोप तुमच्यावर करत नाही. पण जो घडला प्रकार आहे तो मुख्यतः आदर्श आचारसंहितेमध्ये योग्य नाही आणि तोही तुमच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीकडून हा प्रमुख मुद्दा आहे. निलेशजी, 6 उमेदवार माझे निवडून आले, नगराध्यक्ष आला, मी गाडी सुद्धा युज केलेली नाही, साध्या गाडीने गेलो. माझं तुम्ही रेकॉर्डिंग चेक करा, म्हणजे कधी देखील हे नाही. माझे 6 कॅन्डिडेट विजयी झाले आणि 12 कॅन्डिडेट कुठे 2-3 मतात पडले रासपाचे. विशेष म्हणजे मी प्रचारभर फिरलो, महाराष्ट्रभर फिरलो, असं कुठंच नाही गाडीचा यूज केला नाही, रेस्ट हाऊसचा यूज केला नाही किंवा कुठल्या अधिकाऱ्याला, कुठल्या ब्युरोक्रेसी ज्युडिशरी बद्दल कधीही असा शब्द वापरलेला नाही.
प्लीज सर. तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे की अधिकारावर जानकरजी केलेलं तुम्ही आहे. जानकरजी तुम्ही थोडा वेळ आम्हाला द्या. आमच्यासोबत इकडे रत्नाकर महाजन आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. साहेब, मी आता मला एका 5 मिनिटं द्या. meeting मध्ये आहे. जानकरजी Meeting 5 मध्ये मिनिटं आहे. तरी द्या. प्लीज प्लीज मीटिंग मध्ये आहे. प्लीज आता निलेशजी, महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छितो की मी असा मंत्री नाही. नम्रपणे आपल्याला सांगतो की त्या अधिकाऱ्याला मी प्रेशर वगैरे काय केलेलं नाही आणि मी इलेक्शन कमिशनरचं नोटीस आल्यानंतर मी त्याला उत्तर बी दिलेलं आहे. एवढंच आपल्याला बोलतो. थँक्यू सर. ठीक आहे, ठीक आहे. जानकर माझ्यासोबत साहेब धन्यवाद, तुम्ही जी प्रतिक्रिया दिली त्यासाठी. जानकर जरी नसले तरी आपल्यासोबत आता लक्ष्मण हाके आहेत, रासपची ती खिंड लढवायला आपल्यासोबत पुण्याहून आहेत. आपल्यासोबत रत्नाकर महाजन, काँग्रेसचे नेते प्रवक्ते, लक्ष्मण हाके रासपचे प्रवक्ते, योगेश कुटे राजकीय विश्लेषक आणि निलेश खरे जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक. मी पुण्याला पहिल्यांदा जातो महाजन सरांकडे. महाजन सर, तुम्ही हा सगळा फोन ऐकला असेल. जानकरांचं म्हणणं ग्रामीण भागातलं आहे, मला असं काही मनात नसतं, मी असं काही वागलो नाही, हे एका मंत्रिपदावरच्या व्यक्तीचं स्पष्टीकरण तुम्हाला पटतंय का? अडचण अशी आहे की ग्रामीण भागातली सगळीच माणसं असं वागत किंवा बोलत नाहीत. हो, या गृहस्थांची जाहीर सभांमधली भाषणं जर आपण ऐकली तर या गृहस्थांच्या भाषेचा एकूण स्तर आणि एकूण आब काय असतो हे आपल्या लक्षात येईल. पण ते तूर्त बाजूला ठेवूया. आता त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्याला इंग्रजीमध्ये आफ्टर थॉट आणि मराठीमध्ये पश्चात बुद्धी असं म्हणतात. मुळामध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी अर्धवट माहिती लोकांना देऊन आपण कसे चुकलो नाही हे सिद्ध करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ, ते जे कोणी उमेदवार आहेत त्यांनी काँग्रेसचाही अर्ज भरलाय आणि इंडिपेंडंटही अर्ज भरलाय हे म्हणणं निखालच खोटं आहे. कारण निवडणुकीचा अर्ज भरताना तो जो अर्जाबरोबर ए फॉर्म द्यावा लागतो त्याच्यामध्ये चिन्ह कोणतं पाहिजे हे विचारलं जातं. त्यात माणसं 1, 2, 3 या प्राधान्यक्रमानुसार चिन्ह लिहितात. त्यात त्यांनी काँग्रेसचं चिन्ह लिहिलं असेल, पण तो एखाद्या पक्षाचा अधिकृत उमेदवार केव्हा होतो? जेव्हा छाननीच्या आधी त्या पक्षाच्या प्राधिकृत पदाधिकाऱ्याचं सही असलेलं बी फॉर्म जेव्हा सबमिट होतो तेव्हा तो त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार होतो. त्यामुळं त्यांनी काँग्रेसचा अर्ज केला होता आणि इंडिपेंडंट अर्ज केला होता हे म्हणणं निखालच खोटं, अपप्रचार करणारं आणि काँग्रेसबद्दल गैरसमज प्रसृत करणारं आहे. त्यामुळे त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. ठीक आहे. मी हाकेंकडे जाण्यापूर्वी निवडणुकीची जी प्रक्रिया आहे. हो हो महाजन सर पूर्ण करा. मला आणखीन एक सांगू द्या. बोला बोला पूर्ण करा. निवडणूक प्रक्रियेचं प्राथमिक ज्ञान सुद्धा ज्यांना आहे ते आपल्याला असं सांगतील की आपल्या पक्षाच्या एखाद्या उमेदवार बदलणे किंवा एखाद्या अपक्ष उमेदवाराला आपलं चिन्ह देणे याची एक ठराविक प्रक्रिया आहे. आणि त्या ठराविक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला फोनवरनं सूचना देणं हे अजिबात बसत नाही. कारण निवडणुकीचं सर्व काम हे डॉक्युमेंटेड असतं. ओरल कामकाजावर निवडणूक चालत नाही. तेव्हा यांना जर त्या ग्रहस्थाना उमेदवारी द्यायची होती तर त्याला अमुक नाकारा तमुक स्वीकारा असा आदेशवाजा बोलण्याची काही गरज नव्हती. आणि दुसरं, अपक्ष उमेदवाराला जर चिन्ह द्यायचं असेल तर तसं पत्र त्यांनी स्वतःचा जो कोण प्राधिकृत पदाधिकारी असेल त्याच्या मार्फत त्या अधिकाऱ्याला द्यायला पाहिजे होतं. प्रश्न संपला असता. त्याचा एवढा काट्याचा नायटा झाला नसता. मुळात काटा आहे म्हणून नायटा होतो. बरं, मी योगेश कुटेंकडे जातो आणि त्यानंतर हाकेंकडे जाईन. योगेश कुटेजी, पुण्यामध्ये पत्रकारिता करत असताना तुम्हाला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या स्वभावाची कल्पना आहे. पश्चिम महाराष्ट्रातले एक नेते साखर संकुलात आणि जिल्हाधिकाऱ्यांना कसं लेफ्ट राईट घेतात ते आपण पाहिलेलं आहे. पण हा एका पातळीला शिस्त वाटू शकणारा हा गुण अनेकदा तो मनमानी आणि दांभिकपणा आणि मगरुरी पण वाटू लागते. जानकरांचं लेटेस्ट वागण्याचं उदाहरण तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? प्रशासनावर आपला वचक आहे किंवा प्रशासन मी सांगेल तसं ऐकतच हे कार्यकर्त्यांसमोर किंवा आपल्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्या समोर दाखवण्याची मंत्र्यांना किंवा नेत्यांना अनेकदा खोड असते. आणि या खोडीतून मग मी याला फोन करून सांगतो, काम पडदिशी करतो, कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे हे अनेकदा पाहिलं जात नाही. केवळ समोरचा कार्यकर्ता आहे, आडलेला आहे, त्याला काहीतरी मोकळं करायचं आहे आणि माझे साहेब कसे पडदिशी काम करतात हे जे दाखवण्याचा एक जो मार्ग आहे ना तो म्हणजे एक 5-50 कार्यकर्त्यासमोर समोरच्या अधिकाऱ्याला झापणे हा एक कार्यक्षमतेचा मोठा निकष हा आजकालच्या नेत्यांमध्ये बऱ्यापैकी मुरलेला आहे. आणि
जानकरांचं आता उघड व्हायचं कारण काय की जेव्हा असे नेते अधिकाऱ्यांना यापूर्वी झापत होते तेव्हा कार्यकर्त्यांकडे असे चांगले अँड्रॉइड मोबाईल नव्हते, नाही तर असे अनेक नेते आपल्याला सापडले असते. पण महादेवांच्या दुर्दैवानं आणि आपल्या एक लोकशाही प्रक्रियेच्या सुदैवानं असे अँड्रॉइड मोबाईल आता उपलब्ध झाल्यामुळे नेते काय बोलतात, कसं बोलतात, कोणाशी बोलतात हे आता सगळं टेप होऊ लागलेलं आहे. आणि याचा पहिला फटका मला वाटतं याच्या अजित पवारांना बसला असेल, गिरीश महाजनांना बसला असेल आणि आता जानकरांना बसलेला आहे. त्यामुळे आता नेत्यांनी यापुढे बोलताना आता याच्याविषयी निवडणूक आयोग काय कारवाई करेल, कशी कारवाई करेल हा याच्या पुढच्या चर्चेचा टप्पा आहे. मात्र यापुढे बोलताना नेत्यांनी आपल्या कोणत्याही जवळच्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल असेल आणि बोलताना जरा भान ठेवून बोलायला पाहिजे. याची जर जाणीव या जानकर प्रकरणामुळे तुम्ही ज्या पद्धतीने उघड केलेला आहे जर ती आली तर आपल्या मोहिमेचं यश मानावं लागेल. योगेश कुटेजी बोलू नये हे मात्र योगेश कुटेजी गंमत म्हणजे खरं तर आमच्या मोहिमेला यश येऊ नये असं म्हणा, कारण जर का यश आला तर लोक फोन ठेवणार नाही, त्यामुळे यश येऊ नये अशी अपेक्षा करा तर आपल्याला अशा चर्चा वेळोवेळी करता येतील. हरकत नाही. मी हाकेंकडे जातो आता. महाजन सर पण असतायत, पण महाजन सर तुमच्याही पक्षामध्ये तुमच्या आधीच्या आणि आताच्या पक्षामध्ये असे प्रकार घडलेले आहेत, पण ठीक आहे. अगदी जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर माणिकरावांबाबत असेच उदाहरण निवडणुकीच्या काळामध्ये इतके पैसे त्याला आणून द्यायला सांगा असं सांगणं आणि इतका निधी खर्च झाला असं त्यांनी ऑन कॅमेरा सांगितलं होतं गप्पा मारताना. त्यामुळे काय अडचण होतं ती आपण बघितली होती त्यांची. पण तुमच्या तटस्थतेला सलाम, तुमच्या पक्षनिरपेक्ष तटस्थतेला सलाम. थँक्यू. महाजन सर हा तात्पुरता एक संदर्भ होता, तो काही फार मुद्दामून टीका नव्हती. मी हाकेंकडे जातो. हाकेजी हा मुद्दा एक महत्वाचा आहे जो मग योगेश कुटेजी सलाम केला. हो मी हाकेंकडे चाललोय. हाकेजी ही जी तुम्ही तुमचे नेते ज्या प्रकारे वागलेले आहेत हा खरंच तो जो योगेश कुटेंनी मुद्दा सांगितला हा मलाही माहिती आहे. अनेकदा गोपीनाथ मुंडे असताना सुद्धा कैलासवासी गोपीनाथ मुंडे म्हणायचे की बाकी काय असो नसो हेलिकॉप्टर मधून आलो की अधिक लोकांना वाटायचं आपला नेता एकदम पॉवरफुल आहे. आणि तीच प्रवृत्ती कारण मुंडेंच्या सहवासात राहिल्यामुळे काही प्रमाणात जानकरांनी पण स्वतःमध्ये मुरवलेली आहे. प्रश्न असा आहे हाके, मी तुम्हाला विचारतो, मुंडेजी मुंडे साहेब होते, तुम्ही आता तुमचे नेते आताशी कुठे सत्तेच्या वळचणीला आलेले आहेत, पद एखादं दुसरं मिळालेलं आहे, इतक्या लवकर सत्ता अंगात मुरल्यासारखं वागणं असं तर मुख्यमंत्री पण वागत नाहीत. तुम्हाला असं नाही वाटत त्या चुकीबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे? प्रसन्नाजी बोला, ऐकतोय मी. प्रसन्नाजी, मी पहिल्यांदा गुरुवर्य महाजन साहेबांनी आत्ताची माहिती तुम्हाला सांगितली त्याबद्दल मी थोडंसं या बातमी मागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगणार आहे. विषय असा आहे की 4 जुलै 2014 साली कमिशन निवडणूक आयोगानं राष्ट्रीय समाज पक्षाला एक पत्र दिलेलं आहे निवडणूक चिन्हासंदर्भातील. बरं. आणि माननीय जानकर साहेबांकडे मोटवानी ह्या व्यक्तीनं 2 अर्ज भरलेले होते. आता मोटवानींची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. मोटवानींचे भाऊ जेसा मोटवानी हे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. तर त्यांना माननीय जानकर साहेबांच्या पक्षातर्फे आघाडीतर्फे निवडणूक लढवायची होती. त्यांनी जे 2 अर्ज भरलेले आहेत त्यातल्या एक अर्ज त्यांना ग्राह्य करायचा होता आणि एक अर्ज कॅन्सल करायचा होता. आणि त्या संदर्भात आमचं जे हे पत्र आहे हे पत्र ते त्या फॉर्मला जोडू शकलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी साहेबांना विनंती केली आणि माननीय जानकर साहेबांनी निवडणूक आयोगाला कृपा करून हा शब्द प्रयोग वापरलेला आहे. कृपा करून हा शब्द मवाळा असाच त्याचा अर्थ होतो. कृपा म्हणजे विनंती आहे. मला तुम्हाला अशी विनंती आहे की कृपा करून आमचे गुरु साहेब तुम्हाला भेटतील असे जानकर साहेबांनी त्यांना विनंती केलेली आहे. आणि दुसरा प्रश्न, कपबशी चिन्ह त्यांना मिळावं. माननीय जानकर साहेबांनी बारामती लोकसभा निवडणूक ज्यावेळी लढली त्यावेळी सुद्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे म्हणत होते की तुम्ही कमळ या चिन्हावरती लढा. परंतु माननीय महादेवरावजी जानकर हे एक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांना या पक्षाला कपबशी हे चिन्ह आणि त्यांनी पक्ष स्थापन केल्यापासून आजपर्यंत रासप कपबशी या चिन्हावर लढत आलेला आहे. ही टेक्निकल गोष्ट निवडणुकीला सामोरं जात असताना माननीय जानकर साहेबांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही जी दादागिरी दबंगिरी हा जो शब्दप्रयोग आता इथं तुम्ही वापरलेला आहे, मी तुम्हाला एक विनंती करतो की माननीय महादेवरावजी जानकरांचा पिंड किंवा राजकीय पक्ष किंवा चळवळीतील एक कार्यकर्ते इथल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ठामपणे संघर्षाच्या भूमिकेतून दादागिरी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ठीक आला, मुद्दा लक्षात आला. नाही पण माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जातोय.
हाके मुळात तुमचा जो मुद्दा आहे की विनंती केली आहे आणि कृपा करा अशा स्वरूपाचा शब्द जो आहे तो वापरला आहे, पण आदर्श आचारसंहिता जी निवडणूक आयोगाची आहे त्यामध्ये तुम्ही निवडणूक अधिकाऱ्याला फोन करूच शकत नाही. इतकंच नाही, एका विशिष्ट पदावर, एका वरिष्ठ पदावर बसल्यानंतर तुम्ही फोनवर तुमचं पद सांगत ज्या वेळेला कोणाला तरी कृपा करा असं सांगतात, तर त्यावेळेला अशा माध्यमातून तुम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करता हे मानलं जातं. आणि तेच स्वतः निवडणूक आयोग म्हणतोय की प्रथमदर्शनी आपण निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकला अशा स्वरूपाचं चित्र निर्माण होत आहे. आणि त्यामुळे प्रथमदर्शनी निवडणूक आयोगानंच म्हणून टाकलेलं आहे की या प्रकरणामध्ये तुम्ही दोषी दिसताय आणि म्हणूनच कारण दाखवा नोटीस देऊन 24 तासाच्या आत जानकर साहेबांचं स्पष्टीकरण जे आहे ते निवडणूक आयोगानं मागवलंय. इतकंच नाही, निवडणूक आयोगानं जय महाराष्ट्रकडेही जी प्रसारित झालेली क्लिप आहे ती आणि जी ओरिजिनल क्लिप आहे ती दोघंही मागवल्या आहेत आणि त्याची शहानिशा करून निवडणूक आयोग या संदर्भात निर्णय घेणार आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगच प्रथमदर्शनी म्हणतंय की या प्रकरणात तुम्ही दोषी जाणवताय. हाके, निलेशजी, तुम्ही जे आत्ता सांगितलं की माननीय जानकर साहेबांनी आदर्श निवडणूक आचारसंहितेमध्ये त्यांना फोन केला आणि अशी भाषा वापरली. मला तुम्हाला विनंती करायची आहे की त्या उमेदवाराच्या अर्जाबरोबर लेखी अर्ज असता तर तो ग्राह्य धरला असता किंवा लेखी अर्ज चालू शकतो, परंतु माध्यमाचंच एक फोन म्हणजे भ्रमणध्वनीवरून जर जानकर साहेबांनी त्यांना विनंती केली असेल कृपा करून, तर भ्रमणध्वनी हे माध्यम निवडणूक आयोग ग्राह्य धरणार आहे का लेखी स्वरूपातच त्यांना हवं असतं? याचं उत्तर माननीय जानकर साहेबांनी त्यांच्या उत्तरामध्ये किंवा जानकर साहेबांनी त्यांना काही जे उत्तर दिलं असेल त्याच्यावरती सन्माननीय निवडणूक आयोग निर्णय घेईलच. प्रसन्नाजी, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की प्रसार माध्यमांतून माननीय जानकर साहेबांसारखा एक ग्रामीण भागामधील सामान्य जनतेचा फेसलेस आयडेंटिटी असलेल्या वेगवेगळ्या वंचित समाजाचा एक चेहरा बनू पाहतायत, मास लीडर आहेत. आणि मग मास लीडर असलेल्या व्यक्तीच्या एखाद्या गोष्टीवरून जर त्याचं एवढे मोठे न्यूज होत असेल, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, त्यांची दादागिरीची भाषा इथल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये त्यांचा जर संघर्ष तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो महाराष्ट्रातल्या जनतेला अतिशय साहेब ते मोठे नेते आहेत, तुम्हाला विनंती आहे. ते मोठे नेते आहेत म्हणूनच बातमी झाली. ते मोठे नेते नसते तर बातमी झाली नसती ना. निलेश, आणि हे जे मोठे नेते आहेत महादेवजी जानकर, त्यांना त्यांच्याच समाजाच्या मोर्चातून सध्या बाहेर काढलं जातं, ही सुद्धा ताजी पुस्ती फक्त या चर्चेसाठी. हा की मी तो निर्णय काढत नाही. तुमचे नेते जो चहा आहे तो भाजपचा आहे हे मान्य करावंच लागतंय ना. त्याच्यावर मी येतो हाकेजी, मी बाकीच्यांकडे पण जातो, मला महाजनांकडे जातोय. मला माहिती आहे योगेश कुटेंना पण बोलायचंय, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी महाजनांकडे. महाजन सर, माझा हा पुढचा प्रश्न काँग्रेस म्हणून नाही, एका राजकीय विश्लेषक म्हणून मी आपल्याकडे येतोय, असं हवं तर समजा, पर्सनल घेऊ नका. काँग्रेस पक्षातले एक पश्चिम महाराष्ट्रातले नेते आहेत आणि ते सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा अगदी अरेतुरेमध्ये त्यांना डाफरतात असं माहीत आहे. तुमच्या आधीच्या पक्षामधले अजित पवार होते, ते पिंपरी चिंचवडच्या परदेशींना तुम्हाला काय आप पार्टीपासून काय निवडणूक लढवायची का असं सगळ्यांसमोर बोलायचे. ही उर्मटपणाची, सत्ताधीशांची, अधिकाऱ्यांप्रतीची वृत्ती, याचं कल्चर सुरू झालेलं आहे. त्याला काही प्रमाणात त्याचं क्रेडिट म्हणा, डिस्क्रेडिट म्हणा, हे आपल्याला या दोन काँग्रेसकडे द्यावं लागेल की नाही? आजच्या प्रसंगाविषयी चर्चा करत असताना इतिहासातल्या किंवा पुराणातल्या घटनांकडे वळून आजच्या घटनेचं गांभीर्य पातळ करण्याचा प्रयत्न आपण करणार नाही आणि आपण करत नाही असं गृहीत धरून मी आपल्याला एक जनरलाइज प्रिन्सिपल म्हणून असं सांगतो की राजकारण असो वा बिगर राजकीय सार्वजनिक जीवन असो, ज्ञान, चारित्र्य, शील आणि नम्रता हे त्या कार्यकर्त्यांमधले आवश्यक असे गुण आहेत. ते ज्यांच्यामध्ये नसतील ते फार काळ सार्वजनिक जीवनात टिकू शकत नाहीत आणि टिकले तरी ते केवळ सत्तेच्या माध्यमातूनच टिकतील. लोकांच्या स्मरणातून ते जितक्या लवकर जातील तितके बरं, हे जनरल प्रिन्सिपल म्हणून झालं. पण आत्ता जे स्पष्टीकरण आपण ऐकलं, स्पष्टीकरण म्हणजे खरं तर असं आहे की स्पष्टीकरणातून संशय किंवा संभ्रम दूर झाला पाहिजे, त्याऐवजी अधिक खोलात आपण जातोय का काय असा विचार सुद्धा स्पष्टीकरण देताना केला पाहिजे. त्याचं कारण असं की मुळामध्ये निवडणूक प्रक्रिया आणि निवडणुकीची आचारसंहिता याच्यामध्ये इतकं सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि आचारसंहितेविषयीची अनेक पुस्तकं
सरकारी किंवा निमसरकारी एजन्सीजनी प्रसिद्ध केलेली आहेत हो. की त्यात कुठेही संशयाला संभ्रमाला जागा नाही. असं असताना सुद्धा हो. जे घडलं नाही ते घडलंय असं सांगायचं आणि चुकीचं लंगडं समर्थन करायचं, ही गोष्ट सार्वजनिक जीवनातल्या कार्यकर्त्याला उपयोगी नसते. उदाहरणार्थ कृपा करून हा शब्द वापरलेला कुठेही आपल्याला ऐकू येत नाही, हो. तरी 10 वेळा सांगायचं कृपा करून कृपा करून. त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी असं सांगितलंय की त्यांचा काँग्रेसचा अर्ज रद्द करायचा आणि इंडिपेंडंटचा मंजूर करायचा. हो. मुळात तो काँग्रेसचा अर्ज नव्हताच, कारण तो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्क्रुटिनीच्या आधी जो बी फॉर्म द्यायचा असतो त्यावेळेला पक्षाचं महत्व येतं किंवा पक्षाचा संबंध येतो. त्याच्या आधी राज्यघटनेप्रमाणे 18 वर्षावरच्या कुठल्याही माणसाला निवडणूक लढवायचं स्वातंत्र्य असल्यामुळं पहिल्या फॉर्ममध्ये पक्षाचा उल्लेख केलाच पाहिजे असं नाही. करतात, म्हणजे पक्ष उमेदवाराची यादी जाहीर केली की ते पक्षाचे जे उमेदवार आहेत ते उल्लेख करतात, पण चिन्ह देण्याचं काम जे आहे ते स्क्रुटिनीच्या आदल्या दिवशी होतं, तेव्हा तो पक्षाचा अधिकृत उमेदवार होतो. असं असताना असं स्पष्ट सांगायचं की त्यांचा काँग्रेसचा अर्ज कॅन्सल करायचा आणि इंडिपेंडंटचा मंजूर करायचा, किंवा आमची कब्बशी चिन्ह त्याला द्यायचं आणि आमचे वकील तुम्हाला येऊन भेटतील. वकिलाच्या भेटण्याची आगाऊ वर्दी पक्षप्रमुखानं द्यायचं काहीच कारण नसतं, कारण तो तिथे गेला की निवडणूक निर्णय अधिकारी त्याच्याशी बोलतोच. कोणी तुम्ही आम्ही जरी गेलो तरी ते निवडणूक अधिकारी बोलतातच, त्यात आगाऊ वर्दी देण्याची काय गरज आहे? आणि मंत्रिपदावर बसलेल्या माणसांनी अशा अधिकाऱ्याला अशा पद्धतीनं फोन करणं याचा अर्थ काय हे ते अधिकारी समजतो, त्याचा वरिष्ठ अधिकारी समजतो आणि आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं देखील समजतात. बरं, मी आता कुटेंकडे जातो. योगेश कुटेंना मगाचा एक मुद्दा मांडायचा होता. महाजन साहेब म्हणाले की पूर्वीचे काही दाखले देऊन या चर्चेची गंभीरता काही कमी करू नका, पण मी असा एक दाखला देतो की याच्यामुळे चर्चेची गंभीरता आणखीन वाढेल. की जेव्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या पीएनं एका पोलीस स्टेशनला फोन केला आणि काँग्रेसचे आमदार जे सानंदा होते त्यांच्यावर कारवाई करू नका असा तो फोन होता. त्या पोलीस स्टेशनच्या त्या अधिकाऱ्यानं ती नोंद तशी डायरीमध्ये केली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि विलासरावांना 5 लाख रुपयाचा दंड झाला. आता ही तर निवडणूक आहे, म्हणजे त्या आधीच्या प्रकारापेक्षा हे आणखीन प्रकरण गंभीर आहे. हा तर थेट निवडणूक यंत्रणेवर जी आपण निष्पक्ष समजली जाते, जी निष्पक्षपणे काम करणं अपेक्षित आहे, त्याच्यामुळे या जानकरांचं किती स्वतःला रांगडेच जरी समजत असेल तरी त्या रांगडेपणामध्ये अधिकाऱ्याला फोन करून एकाचं चिन्ह ठेव आणि दुसऱ्याचं काढ अशा प्रकारचे सांगण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि मी आधी ज्या पद्धतीने म्हटलं की ही जी सवय आहे, की ही जी परंपरा आहे, ही अशा पूर्वसुरूंनी काही घालून दिल्यामुळेच आताच्या नेत्यांना देखील असं वाटत असेल की आपल्या फोनवर आपलं काम होतं आणि आपण किती कार्यक्षम आहोत हे दाखवण्याचा एक संधी मिळते. विशेष वाटतं हा जो निवडणूक अधिकारी आहे, कुठे पूर्ण करा, एक निवडणूक जो अधिकारी आहे हा फोन झाल्या त्यानं निवडणूक आयोगाकडे याबाबतची तक्रार का केली नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. जर एखाद्या मंत्र्यानं जर एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन जर निवडणूक आचारसंहितेमध्ये केलं तर आपण त्याची दखल घेतो, तक्रार करतो. या निवडणूक अधिकाऱ्यानं जानकरांचा असा मला फोन आला, ही तक्रार निवडणूक आयोगाला वेळीच का कळवली नाही हा देखील प्रश्न आहे. अगदी कुठे पण या पूर्ण प्रकरणात म्हणजे निवडणूक अधिकारी यानं आपल्या डायरीत नोंद केली आहे का, त्या संदर्भातला अहवाल हा निवडणूक आयोगाला कळवला आहे का, तर निवडणूक आयोगानं निवडणूक अधिकाऱ्याकडेही या पूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे आणि त्याकडूनही अहवाल जो आहे तो मागवला गेलेला आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भातला निकाल जो आहे तो अंतिम येताना आपल्याला पाहायला मिळेल या पूर्ण प्रकरणातला. पण जसं महाजन सर हे म्हणाले, एक आचारसंहिता असते राजकारणाची, एक सत्वशीलता असते, पण आपल्याकडे अगदी पश्चिम महाराष्ट्रातले नेते की टगेगिरी असल्याशिवाय तुम्ही उत्तम राजकारणी होऊ शकत नाही, नेते होऊ शकत नाही. टगेगिरी हे नेतृत्वाचा एक महत्वाचा गुण झाला आहे सध्या आणि त्यातून अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत. कुठेजी योगेश तुम्हाला प्रश्न आवाज नीट ऐकवला नाही प्लीज. नाही, मी मुख्यतः तुम्हाला हेच विचारलं की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची जर गेल्या काळातली वक्तव्य बघितली तर टगेगिरी हा राजकारणातला एक प्रमुख गुण मानला जातो. अशा स्वरूपाची सार्वजनिक वक्तव्य ही नेत्यांकडून झालेली आहेत आणि अशा परिस्थितीत मग टगेगिरी करूनच आपल्याला राजकारणी होता येतं किंवा राजकारणात पुढे जाता येतं अशी मानसिकता बळावते.
टगेगिरी हा शब्द आता बऱ्यापैकी रूढ झालेला आहे आणि टगेगिरीचा तो अर्थच असा आहे की समोरच्याला दमात घेऊ मध्ये आपलं काम करून घ्यायचं, कार्यकर्त्याचं काम करून द्यायचं. आणि हा तर काय जानकरांनी ज्याला फोन केला तो तर अतिशय काय म्हणूया आपण उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असावा, निवडणूक अधिकारी. पण IAS अधिकारी, सचिव यांना देखील अरे तुरे बोलून का रे तुला कळत नाही का असं वगैरे असे बोलण्याचे देखील प्रकार आणि अनेकदा पत्रकारितेत कानावर पडलेले आहेत. त्या अधिकाऱ्यांची नावं देखील माहिती आहेत अनेकांना. पण असे नेते मंडळी करतातच. आणि हा मी तुम्हाला आधी म्हटलं त्या पद्धतीनं की जर असं आपण केलं नाही किंवा जर असं आपण कोणाला अधिकाऱ्याला जर दमात घेतलं नाही तर आपला वचक, आपला जो दबदबा आहे तो निर्माण होणार नाही अशी अनेकांची आजकाल समजूत झालेली आहे. पण याला काही सन्माननीय अपवाद देखील आहेत. मी ते नाव घेऊन सांगतो म्हणजे एक साधारणपणे आपल्याला कळू शकेल की काय राजकारणाचा दर्जा काय असतो आणि काय होता. सुधाकर पंत परिचारक हे पंढरपूरचे आमदार म्हणून आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. ते संध्याकाळी 7 नंतर अधिकाऱ्यांना फोन करणं टाळायचे. का तर अधिकाऱ्याला देखील मुलं बाळा आहे, त्याला देखील त्याचं घर कुटुंब चालू आहे. कार्यकर्ते 24 तास आपल्याकडे येतीलच, पण त्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी उचलला फोन आणि लावला अधिकाऱ्याला. ही जी पद्धत परिचारिकांनी आतापर्यंत टाळली असं मला अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ते तेव्हाची अशी काही उदाहरणं होती की जी आता म्हणजे आपण पाहू शकतो. दुसरे ते कोकणामधले आमदार होते की त्यांचं नाव मी आता एकदम हे झालो की ते अधिकाऱ्याला एखाद्या कार्यकर्त्यासमोर बोलायचे, झापायचे, पण नंतर त्याच अधिकाऱ्याला फोन करून सांगायचे अरे बाबा मी त्या कार्यकर्त्यासाठी बोललो तुझ्या समोर, असं अद्वात होता, तू काय मनावर घेऊ नकोस. म्हणजे एक नेत्यांचा दाखवायचा चेहरा एक असतो, प्रत्यक्षात वेगळे असू शकतात. पण आता जी तुम्ही जे टगेगिरी म्हणता ते असे काही अधिकाऱ्यांना माफी वगैरे किंवा काही मागत नाही किंवा त्याबद्दल काही सहानुभूती व्यक्त करत नाहीत. हे माझं काम झालंच पाहिजे, कसं होत नाही हे तू बघ. म्हणजे अधिकाऱ्याला अडकवायचा प्रयत्न देखील ते करतात. आणि मला हेच वाटतं की जानकरांना असंच करायचं असेल की मग त्यांना काही लेखी वगैरे त्यांनी का दिलं नाही, पण हे लेखी वगैरे केवळ आपल्या फोनवर आपल्या शब्दावर काम होत आहे हे त्या कार्यकर्त्यांना जबाबदारी मला वाटतं जानकरांनी घेतलेली दिसते. मी हाकेंकडे शेवट मुद्दामून हाकेंकडेच करणार आहे, पण त्यापूर्वी बहुधा महाजनांना काहीतरी मध्ये बोलायचं होतं, त्यांनी बोट दाखवलं होतं. महाजन सर काय म्हणताय? नाही, आपण पुन्हा इतिहासातच रममाण होतो. हा आपला सामाजिक गुणधर्म लक्षात घेता इतिहासातलं विलासराव देशमुखांचं जे उदाहरण दिलं त्याचं इतिहासातलंच उदाहरण म्हणजे विलासराव देशमुखांनी त्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात रिव्हिजन ॲप्लिकेशन केलं नाही, हाही इतिहासच आहे. ठीक आहे. आणि सरकार तिजोरीतून त्या संदर्भातले 5 लाख रुपये जे आहेत ते भरण्यात आले. पण महाजन साहेब, या पूर्ण प्रकरणात जर आपण बघितलं तर निवडणूक आयोग कशा स्वरूपाची कारवाई करेल असं तुम्हाला वाटतं? नाही आता ऐका, नाही आता पूर्ण ऐका. असं नाही, पूर्ण ऐकलं पाहिजे, अर्धवट बोलू नका. सरकारी तिजोरीतून भरले याचं कारण असं की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन गेला म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर झालेला आरोप होता, त्यामुळे ते त्यातूनच होणार. ते जर विलासराव देशमुख हे आमदार असते, मंत्री नसते आणि त्या पार्श्वभूमीवर झालं असतं तर ते तसंच झालं असतं. पण मी मगापासून आपल्याला असं सांगतो आहे की प्राप्त प्रसंगाची चर्चा करीत असताना त्याबद्दलच्या आपल्या प्रतिपादनाला आधार मिळवून देण्यासाठी किती मागं जायचं, शतकानुशतक सुद्धा मागं जाता येतं. मग राम आणि परीट यांचंही उदाहरण देता येतं. त्यामुळं प्राप्त प्रसंगाची चर्चा मर्यादित राखायची असेल आणि त्यातून काय धडा घ्यायचा याबद्दल चर्चा करायची असेल तर इतिहासात मागे जाण्याला एवढंच मला सांगा. आपण इतिहासात नको जाऊयात. आमचा आक्षेप तिजोरीतून जाण्यावर नव्हता, मी माहिती म्हणून फक्त ती प्रेक्षकांसाठी दिली होती. माझा मूळ प्रश्न आहे की निवडणूक आयोग या प्रकरणात काय कारवाई करेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? असं आहे की काँग्रेस पक्षानं अधिकृतपणे निवडणूक आयोगाकडे तक्रार अर्ज केलेला आहे आणि त्यात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. याच्या पलीकडे आम्ही काही म्हटलेलं नाही. म्हणजे ते रांगडे आहेत का, ते ग्रामीण आहेत का, ते शूरवीर आहेत का, ते कचखाऊ आहेत का, ते पलायनमध्ये आहेत का, आम्हाला त्यांच्याशी काही घेणं नाही देणं नाही. पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते आपसात काय ते बघून घेते. पण आम्ही आचारसंहिता भंगाचीच तक्रार केलेली आहे. त्यावर निवडणूक आयोगाने ताबडतोब दखल घेऊन कारवाई केली, याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानतो. आणि निवडणूक आयोग
कायद्यातल्या पुस्तकातल्या आशयाप्रमाणे हो. लेटर अँड स्पिरिट ऑफ लॉ प्रमाणे निर्णय घेतील बरं. असा आमचा विश्वास मी आहे. आता हाकेंकडे जातो, कारण मगासपासून मी हाकेंकडे गेलो नाही. हाकेजी, शेवटचा प्रश्न आणि तुमची शेवटची कमेंट असणार आहे. हाकेजी, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, 2014 साली आणि मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला जे मोठे झटके बसले, त्या खास करून राष्ट्रवादीला, त्यामध्ये त्यातल्या नेत्यांची, मंत्र्यांची आरेरावी आणि एकूण त्याची प्रवृत्ती जी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळत होती, सामान्यांना बघायला मिळत होती, त्याचा मिळालेला तो फटका होता. मी हाकेजी आपल्याला विचारतो, जानकर आज विनंती करतायत फोनवर बसल्या बसल्या, त्यांची बॉडी लँग्वेज बघा, पण तीच विनंती नंतर करायचं बरं का इथपर्यंत सुद्धा जाते आणि ते आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, म्हणून इतिहासाचे दाखले द्यावे लागतात. हाके, माझं तुम्हाला हाके म्हणायचं आहे की तुम्हाला आज तुमच्या मोर्चांमधून, तुमच्या समाजाच्या मोर्चांमधून बाहेर काढलं जातं जानकरांना, हे त्याचाच निर्देश आहे की तुमची ही मस्तवाल वृत्ती आता तुमच्या समाजाला सुद्धा नकोय आणि म्हणून जानकरांना बाहेर काढलं जात आहे? तसं अजिबात काही नाहीये. माननीय जानकर साहेब हे एक संघर्षातून पुढे आलेलं नेतृत्व आहे. आत्ताच गुरुवर्य महाजन साहेबांनी जे तुम्हाला सांगितलं, मी त्यांना एक छोटा कार्यकर्ता म्हणून सवाल विचारू इच्छितो की या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणात आत्तापर्यंत आदर्श आचारसंहिता असेल किंवा घटनेच्या अमेंडमेंट्स असतील, अनेक गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी या आदर्श आचारसंहितेचा किंवा एकूण गोपनीयतेची वगैरे शपथ घेतल्यानंतर राज्यकारभार हाकत असताना त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत ह्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना माहीत आहेत. माननीय जानकर साहेबांसारखा एखादा रांगडा कार्यकर्ता गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष उमेदवारासह 14 उमेदवार रासपतर्फे उभा करतोय, म्हणजे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षाचा जो बेस वोटर होता तो रासपच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या हातून हिरावला जातोय. ही त्यांची त्या पाठीमागची एक भूमिका आहे. मला तुम्हाला विनंती वजा सांगायचं आहे की माननीय जानकर साहेब हे आजपर्यंत संघर्षामध्ये, रोडवरती आंदोलन, मोर्चे यामध्ये घडलेलं नेतृत्व आहे. या काँग्रेसच्या प्रस्थापितांच्या नेतृत्वा एवढं त्यांना निवडणूक आचारसंहितेमधल्या वगैरे गोष्टी माहीत असतील नसतील हा थोडासा भाग आहे. आम्ही त्या गोष्टी निवडणूक आयोगाला आम्ही त्या खुलाशाद्वारे दिलेल्या आहेत. परंतु मला विनंती करायची आहे की काँग्रेस सारख्या पक्षानं एखाद्या नवख्या कार्यकर्त्याला, एखाद्या ग्रामीण भागातून उदयास येणाऱ्या नेतृत्वाला कटकऱ्यामध्ये उभं करणं किंवा त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणं हे विलासराव देशमुख कायदा सर्वांना सारखा असतो. तो रांगडा असो, शहरातला असो, शिकलेला असो, अशिक्षित असतो, चूक किंवा कायदा तोडणं म्हणजे शिक्षेला पात्र. त्यासाठी एक्सक्युजेस काही नसतात. मला कायदा माहित नव्हता असंही सांगता येत. निलेश, मी कमेंटची शेवट तुझ्याकडेच म्हणूनच येतो, कारण काँग्रेसला याला विरोध असणारच आहे, पण मी फार वेगळ्या पातळीला तुझ्याकडे शेवट करणार आहे. याचा ही जी भाषा असते ना, त्यांना थोडक्यात बोलायचा असा अर्थ आहे की बघा आमचा गावातला माणूस, आमचा रांगडा गडी, आणि हेच पुढे ही जी भाषा असते ना, बघा आम्ही बहुजन, आम्ही गावातली मंडळी, अशा प्रकारे या लेवलला जाते. जरूर तुम्ही अडचणीत आला की तुम्ही कॉर्नरला आपला सेफ झोन पकडायला जाता. निलेश, मला तू पण इतकी वर्ष रिपोर्टिंग केलेले, पॉलिटिकल बीट कव्हर केलेलं आहे, ही प्रवृत्ती काय असते आणि खरंच ते म्हणताय तसं आहे, तो अज्ञान आहे का सत्तेची हळूहळू येत असणारी गुरमी आहे? नाही, मुख्यतः आपण अडचणीत आलो की आपल्याला आपला समाज आठवतो, आपल्याला आपलं आर्थिक कशा स्वरूपाच्या परिस्थितीतून आपण आलेलो आहोत ते आठवतं, संघर्ष आठवतो, आणि त्या संघर्षाच्या बळावर, त्या समाजाच्या बळावर आपण पुन्हा एकदा आपली जागा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेच सांगण्याचा मुख्यतः प्रयत्न होतोय. जानकरांबद्दल कोणताही रोष आम्हाला व्यक्तिशः नाही. जी चूक आहे ती पदावर बसलेल्या एखाद्या मंत्र्यानं करू नये हीच अपेक्षा, आणि म्हणून मुख्यतः जय महाराष्ट्रानं हा विषय लावून धरला. त्यामुळे जानकरांचं नेतृत्व संपुष्टात यावं, त्यांचं मंत्रिपदच काढून घेतलं जावं, अशा स्वरूपाचा कोणताही उद्देश मुख्यतः वाहिनीचा किंवा कोणत्याही पत्रकाराचा असू शकत नाही. पण जर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल, कोणी पदाचा गैरवापर करत असेल, तर ते लोकांसमोर आणणं हे गरजेचं होतं, म्हणून आम्ही आणले. आणि त्यासाठीच हा आजचा आपण चर्चेचा घाट घातला आणि त्याला सहभागी झाले महाजन सर, लक्ष्मण हाकेजी आणि योगेश कुटे. अतिशय उत्तम विश्लेषण सुद्धा झाली, संदर्भ सुद्धा दिले गेले आणि इतिहासही काही प्रमाणात सांगितला गेला. पण या निमित्तानं कोणाचा तरी वचक अगदी शब्द सोडून देऊयात, पण लक्ष आहे, तुम्ही ती विनंती केली असो किंवा काही असो, आमचं लक्ष आहे हा दाखवण्याचा प्रयत्न होता आणि तो दाखवण्याचा प्रयत्न आपण या चर्चेद्वारे केला. प्रेक्षकांनी सुद्धा याला प्रतिसाद दिला. आपल्या सगळ्यांचे आभार. इथे आपण थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र. काँग्रेसचा बाद करायचा आणि इंडिपेंडेंट ठेवायचा.